परभणी स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, गावठी पिस्तूल आणि काडतुसासह तरुण जेरबंद। परभणी शहरात बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाला परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। विवेक उर्फ पवन धनेश्वर साळवे राहणार अजिंठानगर हडको असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। दिनांक 7 जुलै रोजी परभणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या आदेशान्वये पोलीस पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना हडको परिसरात एका तरुणाकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ हडको कॉर्नर येथे सापळा रचून विवेक साळवे याला ताब्यात घेतले। त्याचा मोबाईल तपासला असता त्यात पिस्तूल व काडतुसासह व्हिडिओ बनवल्याचे उघड झाले। आरोपीने एका काडतुसाचा हवेत गोळीबार केल्याची कबुली दिली। तसेच उर्वरित पिस्तूल आणि जिवंत काडतूस त्याने नावंदर याच्या फ्लॅटमधील नाल्याच्या कडेला दगडामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले। पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळावरून सदर मुद्देमाल जप्त केला। हे हत्यार त्याने आविष्कार विनयकुमार लोखंडे राहणार हडको यांच्याकडून घेतल्याचे सांगितले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश परसोडे याच्या फिर्यादीवरून मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या आदेशाने व पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रवी जाधव, महेश पांगरकर, अनिल राठोड पुरी, दिलीप नीलपत्रेवार, दीपक मुदिराज, महारुद्र सपकाळ, सूर्यकांत साथीपुते यांच्या पथकाने केली। जनता न्यूज 24 ताससाठी परभणीवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी स्मिता यादव,